नमस्कार. आजचा विषय आहे श्रद्धा आणि सबुरी, संयम, जो हल्ली आपण गमावत चाललोय. सुनीता विल्यम्स आणि तिच्या टीम, तिचे साथीदार यांचा धीरोदात्तपणा, श्रद्धा आणि सबुरी, संयम याच्यामुळे 8 दिवसासाठी गेलेले शास्त्रज्ञ 8 महिने अंतराळात तग धरू शकले. आज आपण त्यांच्या संयमाला सलाम करूया. 8 तासांचा उपवास जरी आपण केला, तरी दिवसातून 2 वेळा चहा आणि 2 वेळा वेफर खिचडी खाणारे आपण कसे काढले असतील 8 महिने या शास्त्रज्ञांनी अंतराळात? 8 महिने लांबल्यावरही स्वतःच्या मनावर संयम ठेवून, धीरोदात्तपणा दाखवून ही पृथ्वीवर परत येणारी सुनीताची टीम कुठे? सगळंच ग्रेट आणि यात त्यांच्याकडे तर पर्यायही नव्हता. पण यांच्या कुटुंबियांची किती घालमेल झाली असेल. या 8 महिन्यात जेवण गोड लागलं असेल का त्यांना? आपण इथे स्वतःची मुलं 8 तास जरी त्यांची गाडी लेट झाली तरी किती घालमेल होते. आणि ह्याने तर तब्बल 8 महिने वाट बघितली. सुनीता विल्यम्सच्या कुटुंबियांनी आणि तिच्या साथीदारांच्या कुटुंबियांनी. त्यांच्या या संयमाला सलाम. कसं सावरलं असेल त्यांनी स्वतःला 8 महिने. स्वतःवरचा विश्वास, संयम यांची इथे कसोटी होती नाही का? सुनीता आणि तिचे सहकारी जिंकले म्हणून आपण आज तंत्रज्ञानाचा विजय पाहतोय. श्रद्धा आणि सबुरी सध्याच्या धावत्या भौतिक जगामध्ये जोपर्यंत टिकून आहे, तोपर्यंत अनेक संकटावर मात करण्याची मानवाची ताकद अबाधितच राहणार. आपल्या भौतिक जगासाठी ज्या शास्त्रज्ञांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावले किंवा लावतात, पुढेही लावतील, त्यांनी काय काय केलं, काय नाही केलं याची माहिती तर यथाशक्य येईल बाहेर. आज जो त्यांचा कालावधी वाढला आणि अति किरणोत्सर्गाला जे त्यांना तोंड द्यावं लागलंय, तज्ञ तर असं म्हणतायत की त्यांना कॅन्सर, हार्ट अटॅक, मोतीबिंदू, पार्किन्सन, ऑर्गन फेल्युअर सारख्या आजारांना भविष्यात तोंड द्यावं लागू शकतं. आपण त्यांच्या आयुष्यात असे काही न घडो, ते संपूर्ण निरोगी आयुष्य जगू देत अशीच प्रार्थना करूया. कालचा त्यांचा पृथ्वीवर येण्याचा सोहळा किती लोकांनी बघितला माहित नाही. टीव्हीवरती एकदा दाखवला गेला. तेच जर एखाद्या बाबाने कुठेतरी चमत्कार दाखवला अशी बातमी असती तर 24 तास ब्रेकिंग न्यूज म्हणून झळकली असती. प्रिंट मीडियामध्ये एक बातमी आली. बाकी त्यांची काही चर्चा नाही. आपण विज्ञानाला कधी महत्त्व देणार आहोत माहीत नाही. अमेरिका, चायनासारखे देश, रशियासारखे देश आज आपलं आर्थिक बजेट त्याच्यासाठी राखून ठेवतात. आणि आपल्याकडे 35 जणांचा प्राण जातो टनेल खोदताना त्याच्यात अडकले म्हणून. बॉम्बे टू गोवा सारखे रोड बनवायला 14-14 वर्ष लागतात तरी तयार होत नाही. तर आपल्या इतर प्रगतीबद्दल न बोललेलंच बरं. सध्या तरी सरकारी माध्यमातून याच्याकडे गांभीर्याने पाहिलं जातंय असं चित्र निर्माण झालंय.
ते तसंच टिकून दे, अशी देवाकडे प्रार्थना. तूर्तास इतकंच. बाय बाय.